सहल असं म्हणता येणार नाही. खरं तर एक मार्गदर्शन शिबिर आहे. आपल्याला कल्पना आहे की 18 तारखेला विधान परिषदेची निवडणूक आहे आणि ह्या निमित्तानं महायुतीचे सर्वच नगरसेवक हे ठाणा इथे आम्ही सगळेजण एकत्र येतो आहे. पहिल्यांदाच अनेक नवनियुक्त नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, हे एकमेकाला भेटणार आहे आणि महायुती म्हणून एकमेकाचा परिचय होणं, आपल्या सर्व नेतृत्वाचा तिथे परिचय होणं, त्यांचं मार्गदर्शन होणं, मला वाटतं हा एक आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे एक वेगळा उत्साह प्रत्येक नगरसेवकांमध्ये, सहली वेगळ्या ठिकाणी काढली जाते, परंतु हे शिबिर आहे. महायुतीचे सर्व नेते यावेळी उपस्थित असतील. निश्चितपणे मला तर असं पूर्णपणे असं अपेक्षा आहे की अगदी मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे निश्चितपणे या शिबिराला भेट देतील. अनेक मंत्री महोदय या ठिकाणी येतील. नाशिकमध्ये होणारा कुंभमेळावा असेल कारण त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष आहेत, आपले महापौर आहेत, यांनासुद्धा या संदर्भात बरीच चर्चा करायची आहे आणि ह्या निमित्तानं हे सर्व मंत्री महोदयांचा परिचय, त्यांच्यापुढे आपल्या नाशिकमध्ये समोर असलेली आव्हानं किंवा अनेक जे प्रलंबित कामं आहे या संदर्भात चर्चासुद्धा होऊ शकते. एकूणच नाराजी दिसून येते राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराबाबत असेल किंवा बहुमूल्य मताबद्दल असेल. मला असं वाटतं की कुठलीही नाराजी नाही आहे. आपण बघाल की निवडणुकीचा रिझल्ट ह्या ज्या काही ज्याला आपण अफवा म्हणू शकतो, याला एकच उत्तर आहे, निवडणुकीचा रिझल्ट. मागच्या वेळीसुद्धा 197 मताच्या फरकानं आमचे उमेदवार निवडून आले होते. ह्या वेळेस 500 पार आपल्याला महायुतीचा उमेदवार दिसेल. असं आहे की हे सर्वजण आमदार आहेत. जसं आम्ही नगरसेवक एकमेकाची थट्टा करत असतो किंवा एकमेकाला सुचवत असतो, त्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये सुद्धा सभागृहात थोडासा चेष्टेचा प्रकार असावा आणि एकमेकाला थोडा टॉन मानणं, मला वाटतं त्यात काही कुठे नाराजी असण्याचा काही शक्यता मला वाटत नाही. मतदार अजिबात संभ्रमात नाही. मतदार संभ्रमात असतील तर मतदार आलेच नसते. तुम्ही बघाल की सर्व मतदार म्हणजे महायुतीचे सर्व मतदार उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला ठाण्यात आलेले दिसतील आणि एक मतानं माननीय नरेंद्र जे दराडे आहेत यांना मतदान करताना दिसतील. आणि मी पुन्हा सांगतो की आमचा उमेदवार रेकॉर्ड मतांनी निवडून येईल महाराष्ट्रात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.